छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्ताने आपण आहोत वडू बुद्रुकमध्ये। आपण या ठिकाणी पाहू शकतोय अशा पद्धतीने राज्यभरातील जे काही शिवभक्त आहेत, शंभू भक्त आहेत, या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी रांगेत दर्शन लावण्यासाठी गर्दी करत आहेत। थोड्याच वेळापूर्वी उदयनराजे महाराज सुद्धा या ठिकाणी येऊन गेले। दिवसभरामध्ये राज्यभरातले वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून हे सगळे शिवभक्त, शंभू भक्त येणार आहेत। पण या निमित्ताने नेमका काय माहोल आहे आपण हा जाणून घेणार आहे। बलिदान मास म्हणजे नेमकं काय असतं, किती दिवस साजरा केला जातो? बलिदान मास हा 39 दिवस साजरा केला जातो आणि तो म्हणजे जो औरंगजेब बहादूर खानाने ज्या वेळेस महाराजांना पकडलं आणि तो त्या दिवसापासून शेवट ज्या दिवशी मारले तोपर्यंत जे महाराजांचे छळ केलेत, प्रत्येक वेळेस महाराजांच्या अंगावर तलवारीने वार केलेले आहेत, कुणी नख काढलेत, कातडी सोडलेली, त्यावर मिठाचं पाणी ओतलेलं आहे, मिरचीचं पाणी ओतलेलं आहे। ती जी धर्मासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी जे छळ सोसलेला आहे तो सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। त्यासाठी म्हणून धर्मवीर छत्रपती महाराजांना श्रद्धांजली म्हणून कोणी पायतान सोडते, कोणी एक टाइम अन्न सोडते। आपल्या जी आवडीची गोष्ट आहे ती कुणी असो, आवडीची गोष्ट सोडणे आणि एक महिनाभर आपल्याला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची आठवण व्हावी क्षणाक्षणाला, यासाठी हा धर्मवीर बलिदान मास पाळला जातो आणि हा प्रत्येक हिंदूने पाळावा ही अशी सर्वांना विनंती आहे। भाऊ मला सांगा, काय नेमके दिवसभरामध्ये कार्यक्रम आहेत, काय प्रेरणा मिळते या स्मारकामुळे? आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची 335वी पुण्यतिथी आहे। या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे पूर्ण कार्यक्रम आयोजित केले जातात। आज सकाळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचा अभिषेक, तसेच कवी कलश, वीर शिवल्या पुरुषांचा समाधीचा अभिषेक झालेला आहे। हा अभिषेक पूर्णपणे आपल्या महाराष्ट्राचे शिवरायांचे 13वे वंशज माननीय छत्रपती उदयनजी महाराज यांच्या शुभ हस्ते आज सकाळी पार पडलेला आहे। आणि शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून, श्री शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराजांच्या जीवनामध्ये कधी अंत्ययात्रा निघाली नाही, ती अंत्ययात्रा या प्रतिकात्मक स्वरूपामध्ये हजारोंच्या संख्येने गावामधून पार पडलेली आहे। आणि आता कलेक्टरांच्या हस्ते पूजा होईल, त्यानंतर इथं कीर्तनाचा कार्यक्रम होईल। कीर्तनानंतर या ठिकाणी हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी होणार आहे। त्यानंतर सभेच्या कार्यक्रमामध्ये माननीय राहुलजी सोलापूरकर यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। आणि त्यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाने सांगता होणार आहे।